आणि बसचे देखील पॅसेंजर माझ्याकडे भेटायला येत असतात आणि मध्यंतरी आता सणावारीचे दिवस सुरू होणार आहेत, पण इतर वेळेला देखील कोकणामध्ये जाणाऱ्या आमच्या कोकणवासियांना निरनिराळी जी काही माध्यमं आहेत ती अपुरी पडतात. त्याच्यामुळे त्यांनी मागणी केली होती की ठाणे गणपतीपुळे आपण एसटी ठराविक मार्गाने जर केली तर तिथल्या 14 गावांना त्याचा फायदा होणार आहे. ताबडतोब मी पत्र दिलं, त्यांच्याशी संपर्क केला. विभाग नियंत्रक जे आहेत त्यांनी ती बस देखील एका आठवड्याच्या आतमध्ये सुरू देखील केली. त्याचं जर भारमान योग्य पद्धतीने झालं तर ती केवळ गणपतीत नाही तर पूर्ण वर्षभर त्या ठिकाणी ती बस चालू राहील आणि त्या तिथल्या 14 गावातल्या ग्रामस्थांना देखील त्याचा फायदा होईल. त्यांनी देखील या संबंधामध्ये माझे आभार मानले. तसंच नवीन ज्या कोकण रेल्वेच्या गाड्या सुरू होतात, उदाहरणार्थ दादर ते सावंतवाडी, आता या गाड्या जरी सुरू झालेल्या असल्या तरी पुढच्या बाजूला त्या थांबतात, पण काही जी ठिकाणं आहेत खेड नंतरची किंवा खेड जवळची तर याचे थांबे देखील मंजूर करण्याची गरज आहे. मग सापे असेल, कर्णाली असेल, ही जी काही वीर असेल, ही जी छोटी स्टेशन आहेत, परंतु त्या स्टेशनच्या आजूबाजूला अनेक ग्रामस्थ राहतात आणि त्यांना दुसरं काही माध्यम नाहीये, एकतर रोडने जायला लागतं. तर ह्या संबंधामध्ये देखील त्यांनी मागणी केली आहे. कोकण रेल्वेची 24 तारखेला बैठक आहे. त्या बैठकीमध्ये निश्चितपणे आम्ही हा विषय जो आहे तो उपस्थित करून ती मागणी जी आहे ती कशी पूर्ण होईल ते देखील बघणार.